गप बस. प्लीज ऐक ना माझं. गप बस. हे ना या आजारावरचं जालिम औषध आहे. हा काढा पोटात गेला ना की मग एकाच झटक्यात सगळे प्रॉब्लेम संपते. एक कळ आणि मग सगळं शांत. आई आई मी औषध नाही घेणार. ह्या मला बाळ हवंय. आई एकदा ऐक ना प्लीज. अगर ऋषी परत येईल तुम्हाला वाटलं ना तर आम्ही दूर निघून जातो. कोणाला कसलाच त्रास होणार नाही. बघ हे असली दिवा स्वप्न बघणं ना आता बंद कर. तुझा तो ऋषी का फिशी आहे ना तो तुला सोडून गेलाय. आता परत येणार नाहीये. तो गेलाय कायमचा. नाही आई अगं असं नाहीये. अच्छा नाहीये तसं नाहीये. अच्छा नाही तर मग कच्चं आहे. हा अगं कुठल्या दुनियेत राहतेस तू. तो ऋषी आता गेलाय आणि परत कधीच येणार नाहीये. आणि जर का परत आलाच तर दादा त्याला डोळ्यासमोर उभा ठेवणार नाही. मुर्दा पाडतील त्याचा. त्यामुळे जर तुला तुझ्या आई बापाचं काहीतरी असेल तुला असं वाटत असेल की ते या घरात राहावे तर गप गुमान काढा पी. हात जोडते प्लीज. असं नका करू. मी हात जोडते. आई नको ना प्लीज. माधवी ही अशी ऐकणार नाही. मी हात धरते तू हिला पास. नाही आई प्लीज नको. आई नाही. हे बघ मी आता काय चाललंय काय तुमचं हे. सोडा तिला. हे बघा तुम्ही मध्ये मध्ये येऊ नका. जर का तुम्ही मध्ये आलात ना तर मी इथेच डोकं पडून जीव घेईन. इथं स्वतःला काही करता येत नाही आणि आम्ही करतोय तर मध्ये मध्ये येत आहेत. अरे भाऊ भाऊ तुला जर बघायचं नसेल ना हे सगळं तर इथलं चालतं हो. इथलंच नाही वाड्यातून चालतं हो. अरे जरा ऐक ना तर डोकं फोडून गेलं माझे स्वतःच. बाबा हे फार चुकीचं करतात तुम्ही. थांबा ना यांना प्लीज बाबा. पुरी मला माफ कर. या तुझ्या असहाय्य दुर्बळ बापाला माफ कर. मी काही करू शकत नाही. देवी आई माते तूच बघ कसं करायचं. हे काय केलंस तू. तुम्ही काय करत होता. खबरदार. गायत्री माझी मुलगी आहे आणि हिच्या बाबतीत जे काय करायचं ना ते मीच ठरवणार. तुम्हाला आईसारखं वागता येत नाही ना म्हणून मी ठरवणार. वहिनी मग यांना सांगणार ऋषी खरंच परत येणार आहे. त्याच्या गावच्या घराचा काहीतरी जागेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि त्याचे घरचे फोन करू देत नाहीत म्हणून कॉन्टॅक्ट होत नाही. सांग ना यांना ऋषी खरंच परत येणार आहे वहिनी. मग तर प्रश्नच मिटला. वा वा वा. असा कसा ग प्रश्न मिटला. तुला सगळं सोपं वाटतं ना. आत्या गायत्रीनं आणि ऋषीनं एकमेकांना नवरा बायको म्हणून देवीच्या साक्षीनं स्वीकारले. आणि तुम्ही पण एक स्त्री आहात ना. आपल्याला हिच्या भावना नाही समजल्या तर कोणाला समजणार. थांबवाय सगळं. मी हात जोडते तुमच्या समोर. बस झाली या तुझी ही नाटकं. ही काय रंगवून सांगते आणि तू त्याला दुजोरा देतेस. अगं हे सगळं सांगायला ऋषीनेच सांगितलं असेल ना तिला. त्यामुळे ही नाटकं आता तुमची बंद करा. एक गोष्ट लक्षात ठेव. हिला तर त्रास होईलच पण हिच्या जोडीने त्या म्हातारीला त्या थेरडीला पण त्रास होईल. बास झाल्या या धमक्या. गायत्रीची बाजू घेतली तर आजीला त्रास होणार. आजीची बाजू घेतली तर गायत्रीला त्रास होणार. काय चाललंय सगळं. काय प्रकार आहे हा. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला दोघींना त्रास द्यायचाच आहे. मुक्ता वाटेल ते आरोप करू नकोस माझ्यावर. हे बघ ह्या वाड्यात आमचे हुकूम चालत नाहीत. जे काय चालतं ना ते दादाचं चालतं. त्यामुळे जे काय विचारायचं असेल ते त्याला जाऊन विचार.
गायत्री शांत हो, अजिबात रडू नको. आमच्या खोलीत चला ना, आतनं कडी लावून घे. चल. मस्त की जाऊ चंपाकडे. चंपाची एक लई चिकनी बहीण आहे. तुझा तिच्याकडे. मी नाही सांगणार थांब आधी थांब. या मुक्ताचं काहीतरी करायला लागेल आपल्याला. आता काय झालं? काय झालं मी आणि माधवी त्या गायत्रीच्या पोटातलं पाप पाडण्यासाठी तिला जालीम काढा पाजायला गेलो होतो, पण ही मध्येच कडबडली. अरे काढा देऊच दिला नाही तिला. गायत्रीच्या पोटातलं पाप पाडायची हीच वेळ आहे. गायत्रीच्या बाबतीमध्ये आपल्याला लवकरात लवकर काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे. हो हो, हे पाप जर नगरकरांच्या घरात जन्म द्यायचं नसेल ना, तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. उद्या लोकांना कळेल, समाजाला कळेल, काय होईल? लोक तोंडात शेण घालतील आपल्या. झाली तर होऊ दे की, आपल्याला काय फरक पडत नाही. तुला कळत नाहीये का? सगळीकडे आपल्या घराण्याची, नगरकर घराण्याची छी तू होईल. ह्याच्यातले नगरकर जागे झाले वाटते. नगरकर नाव शहरात नाही संपूर्ण जिल्ह्यात बदनाम होऊ दे. आपल्या बापाचं काय जाते. मी काय म्हणतो, यो भाऊ, ही माधवी आणि त्यांची पंटरते, हे मुळात नगरकर नाहीच आहे. अरे आपलं कुठं आहे ते? रावसाहेब नगरकरचं रगत नाही ते. ती नाचणारी थेरडी त्याची वंशावळ आहे ही. मग त्यांची चेतू उद्या, नाहीतर काय व्हायचं ते उद्या. आपल्या बापाचं काय जाते. ए बाबा, येतो काय तू? चंपाकडे वाट बघती ती. आलो आम्ही जाऊन. ते स्वतः नगरकर आहेत. फक्त भाऊ काका, छोटी आई सावत्र आहेत म्हणून संपूर्ण नगरकरांची बदनामी कशी होऊन देतील? भाऊ काकांची इज्जत त्यांची इज्जत नाही का? दादा असा चुकीचा विचार नाही करू शकत. हल्ली ते दिस रात्र त्या खोलीत काय करतात? त्यांच्या मेंदूवर कोणी ताबा तर नाही ना मिळवला? ते जे काही करतायत त्यांच्याकडून करून तर नाही ना घेतलं जाते? काहीतरी चाललंय. मला शोधून काढायलाच हवं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना त्यांच्या खोलीत गेल्याशिवाय नाही मिळणार. आता ते घरात पण नाही. हीच संधी आहे. जावं की नाही? उगाच कोणी खोलीत जाताना बघितलं तर वेगळंच वळण घेतील. खोलीत नाही गेले तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरच मिळणार नाहीत. हिम्मत करून जावंच लागेल. बरं झालं कोणी नाहीये. काशाचं बोलणं कोणी ऐकलं असतं तर डोक्याला ताप झाला असता. वहिनी, वहिनी, अगं मुक्ता कुठे आहे? म्हणजे मुक्ता असेल तिच्या खोलीत. नाही, खोलीत नाहीये. म्हणजे मी जाऊन बघून आले, खोलीत नाहीये तिच्या. अगं मी बाहेर वाड्याच्या अगदी गेले, तिथे पण नाहीये. अख्खं घर शोधलं, नाहीये ती. हो विसरले मी. बाहेर गेले जरा. बाहेर? बाहेर म्हणजे कुठे गेली? म्हणजे कधी गेली? किती वाजता? तुला सांगून गेली का? तू पाठवलंस का तिला? म्हणजे बाजारात गेली आहे का? कुठे गेली आहे? अहो वंस, जरा श्वास घ्या. फुकट असतो तो. हो, नाही म्हणजे ती कामासाठी गेली आहे का तुझ्या? हो, मुलींना शिकवायला गेले. अरे वा. नाही म्हणजे का? अरे चका, का गेली बाहेर अशी? याने इथे शिकवणी घ्यायला बंदी केली ना, म्हणून गेली. अरे वा. काय? अरे बिचारी. नाही, तुमच्यासाठी बरंच आहे ना.
असं आहे तिचं संबळवादन किंवा तिने कुणाला शिकवलं तुम्हाला आवडतच नाही कुणाला. नाही म्हणजे दादानी असं करायला नको होतं. त्याची लाडकी सून आहे रे ग. म्हणजे किती लाड करतो तो तिचे, किती जीव आहे तिच्यावर, आणि त्याला तिच्या संबळवादनाचा त्रास व्हावा. आम्हाला बाई नाही हा तिचा त्रास होत काही, आणि आम्हाला असंही काय त्रास झाला तरी सांगणार कुणाला. आम्ही हुकुमाचे ताबेदार. दादानी म्हटलं हे कर, हे केलं, ते कर, ते केलं. काही ना काहीतरी करतच राहतो आम्ही. ठीक आहे, तुझ्या कामासाठी बाहेर गेली आहे ना, ठीक आहे. काय करू या बाईचं. फक्त घरातनं साताना सांगून का नाही गेली काही, आणि आता मेसेज करून का सांगतेय. बरं झालं, बरं झालं ही शिकवणीची ब्याद कायमची घराबाहेर गेली. आता ही संबळ एकदाची घराबाहेर गेली ना की मी सुटले. देवी आई, वहिनी म्हणाली मुक्ता शिकवणीसाठी बाहेर गेलीये म्हणून. अच्छा, म्हणजे वहिनी माझ्याशी खोटं बोलली तर, की मुक्ताने तिला खोटं बोलायला सांगितलं. अरे बापरे, म्हणजे काशाचं बोलणं मुक्ताने ऐकलं का काय. मुक्ताला शोधायला पाहिजे, मुक्ताला शोधायला पाहिजे. ज्यांना दारू पिणाऱ्यांची एवढी चीड आहे त्यांच्या खोलीत दारूच्या बाटल्या. कसं शक्य आहे हे. नाही नाही, दादा दारू नाहीच पिऊ शकत. असं कसं. जरी गुंडांनी त्यांना जबरदस्तीने दारू पाजली असली तरी त्यांना दारूची सवय नाही लागू शकत. उलट त्यांनी अजून द्वेष करायला पाहिजे दारूचा. इकडं कशा काय आल्या. आणि तो डॉक्टर, त्यांना तर दादांची सगळी कंडिशन माहिती होती. त्यांनी त्यांना गोळ्या पण दिल्या. नेमका कुठल्या आजारासाठी गोळ्या आहेत शोधून काढलं पाहिजे. मुक्ता, मुक्ता नाहीये. मग कुठे गेली असेल. बाहेर शोधते.
बाहेर शोधायला हवं. मुक्ता, तू तू घरात होतीस का? घरात? मी बाहेर होते. तू अच्छा, तू बाहेरून आलीस. वय बाहेर कुठे गेली होतीस? संबळ शिकवणी, मुलींना संबळ शिकवत होते. संबळ शिकवत होतीस? पण तुझा संबळ तर इथे देवी समोर. मग संबळ न घेता तू संबळ शिकवणीसाठी बाहेर कशी काय गेलीस? संबळ शिकवताना संबळची गरज नसती. हं? म्हणजे दरवेळी संबळ शिकवताना संबळची गरज नसते. मी शिकवायचे ते झाले शिकवून संबळावर, त्यांचा सराव घेत होते. आज मी फक्त बघत होते, त्या वाजवत होत्या. मी मोठ्या आईंना सांगितलं होतं, पण तुम्ही काय एवढी चौकशी करताय? ते चौकशी नाही, आपण बाहेर गेलेल्या माणसाला घरी आल्यावर कसं विचारतो तसं आपलं सहज विचारलं. बरं, मग झालंय ना विचारून, मी येऊ? हा ये. थांब, मगाशी आम्ही बाहेर बोलत होतो तेव्हा काही ऐकलंस का तू? म्हणजे मला असं वाटलं ना तू आतच होतीस म्हणून विचारते. आत नाही, पण मी बाहेर होते ना. आत्ताच तुम्हाला सांगितलं. अरे हा, तू बाहेर गेली होतीस ना, बरोबर. संबळ शिकवणी. संबळ शिकवणीसाठी हो बाहेर गेली होतीस. तुम्हाला अजून काही विचारायचंय? नाही, काही नाही. झालंय ना सगळं विचारून? हो. येऊ मी? हा ये. तुझा मी पण जाते. सगळ्यांनाच एक ना एक दिवस जायचंय. वय सगळं इकडेच फेडायचंय. हो. येते. हा ये. सगळे इकडेच फेडायचं. कुठे होतीस तू? असा का मेसेज केलेस मला? मोठी आई सगळं सांगते. लय काहीतरी चुकीचं घडतंय. काय झालंय काय नक्की? मी दत्ता मामा, अंबिका आत्या आणि दादांना बाहेर अंगणात काहीतरी बोलताना ऐकलंय. हे पाप जर नगरकरांच्या घरात जन्मू द्यायचं नसेल ना तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. उद्या लोकांना कळेल, समाजाला कळेल. काय होईल? लोक तोंडात शेण घालतील आपल्या. आपल्याला काय फरक पडत नाही. तुला कळत नाहीये का? सगळीकडे आपल्या घराण्याची, नगरकर घराण्याची छी तू होईल. मी काय म्हणतो, जो भाऊ, ही माधवी आणि त्यांची पंटरते, हे मुळात नगरकर नाहीच आहे. अरे आपलं कुठं आहे ते? रावसाहेब नगरकरचं रगत नाही ते. ती नाचणारी थेरडी याची वंशावळ आहे ही. मग त्यांची छेतू उद्या, नाहीतर काय व्हायचं ते उद्या. आपल्या बापाचं काय जाते? दादा असं कसं वागू शकते? मला तेच कळत नाहीये. म्हणजे स्वतःच्या हिमतीवर त्यांनी नगरकरांचं नाव मोठं केलंय. स्वतःच्या कर्तृत्वाने, सन्मानाने ते नाव घ्यायला लावतात लोकांना, आणि मग स्वतःच त्या नावाची बदनामी कशी काय होऊन देतील? मोठी आई, मलाही काहीच कळत नाहीये. तर भाऊ काका सावत्र आहेत म्हणून त्यांच्यावर राग धरलाय. नावाला बट्टा लागेल म्हणून गायत्रीवर काठी उगारली, असं कसं होऊ शकतं? मग एवढं होतं ना तर तिला 4 चौघांमध्ये घेऊन जायचं, तिला आणि तिच्या वडिलांनी सांगायचं की हे सावत्र आहेत ना म्हणून असं घडतंय. म्हणजे एकच व्यक्ती असं परस्पर विरोधी कसं काय वागू शकते? मला यातला फरक स्पष्ट दिसतोय. गायत्रीवर काठी उगारली ती सगळ्यांसमोर. नगरकरांच्या बदनामीची पर्वा नाही असं जेव्हा म्हणाले तेव्हा फक्त 2 माणसं सोबत होती. तुम्ही, मी, हे भाऊ काका कोणीच नव्हतं. म्हणजे आपण असताना एक आणि आपण नसताना एक असं वेगवेगळे वागतायत हे. पण असं का करतायत हे? म्हणजे आपण असताना चांगुलपणा आणि आपण नसताना माणूस घाणीपणा. असं का वागत असतील हे? मोठी अजून एक, मला ना तुमच्यासारखेच लय प्रश्न पडले होते. माझं डोकं असं चक्रावून गेलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी दादांच्या खोलीत गेले होते, तेव्हा मला दिसलं की जे दादा बाहेरचं कधीच खात नाही, हॉटेलचं नाव जरी ऐकलं तरी नाक मुरडतात, तेच दादा तेलकट, तुपकट, मसालेदार मागवून खाते आहेत. मोठी हे तर काहीच नाही, अजून काहीतरी भयान मी बघितलंय. म्हणजे काय दिसलं तुला? मोठे त्यांच्या एका टेबलच्या खाली ना मला
दारूच्या बाटल्या दिसल्या.